इतिहास साक्ष आहे मित्रांनो. आणि इतिहास सांगतो, युथ आणि विद्यार्थी चळवळीने अनेकदा मोठे बदल घडवले. गणेश प्रकाश मुंबईने दाखवले की स्टुडंट पॉवर देशाचं राजकारण बदलू शकते. आरक स्प्रिंगने दाखवलं की सोशल मीडिया लोकांचा आवाज जगापर्यंत पोहोचवू शकते. पण आजच्या काळात ही ताकद आणखी वाढली आहे, कारण आता इक्वेशन बदललंय. जेन झेड, सोशल मीडिया, AI हे खूप पॉवरफुल कॉम्बिनेशन आहे. अतिशय भन्नाट कॉम्बिनेशन आपण त्याला म्हणू शकतो. बघा ना, आज एक मीम मोमेंट बनू शकते, आज एक रील प्रोटेस्ट बनू शकते आणि एक ऑनलाईन वक्तव्य राष्ट्रीय चर्चा घडून आणू शकते. पण इथे एक महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, एक ट्रेंड आणि एक मुवमेंट यात फरक काय आहे? ट्रेंड म्हणजे व्हायरल, इमोशनल आणि टेम्पररी. तो सोशल मीडियावर येतो, लोकांचं लक्ष वेधून घेतो आणि 3 दिवस, 1 आठवडा, 1 महिना, 6 महिने चर्चेत राहतो आणि मग पुढचा ट्रेंड आला की लोक त्याला विसरतात. हे जनरली ट्रेंड मध्ये होत असतं. दॅट इज अ लाईफ सायकल. पण मुवमेंट किंवा चळवळ हे वेगळं असतं. मुवमेंट म्हणजे डायरेक्टेड, ऑर्गनाइज आणि सस्टेनेबल. त्याला डायरेक्शन असते किंवा काय करायचं हे क्लिअर असतं. त्याला लिडरशिप असते जी डिसिजन घेते आणि रिस्पॉन्सिबिलिटी घेते. त्याला एक संघटन असतं, लोक असतात, रिसोर्सेस आणि स्ट्रॅटेजी असते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याचं लॉंग टर्म चेंजसाठी एक विजन असतं. आज जेन झी, अल्फा यांच्या हातात मोबाईल आहे, यांच्या हातात सोशल मीडिया, इंटरनेट आणि त्याचबरोबर यांच्या हातात वोटिंग पॉवर आहे. आणि विशेष म्हणजे आता नरेटिव्ह तयार करण्याची ताकदही आहे. नो डाऊट ट्रेंड येतात आणि जातात, पण मला वाटतं या युथला जर आवाज दिला, जर दिशा दिली, जर नेतृत्व दिलं आणि संघटन मिळाले तर तो ट्रेंड मुवमेंट बनवू शकतो. थँक्यू.